नमस्ते. मास्टर्स गुरुकुलमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरला आपण वर्ग समीकरणे या धड्यावरचे काही क्वेश्चन्स पाहिलेले आहेत की जे बोर्ड एक्झामला 3 आणि 4 मार्काला पडलेले आहेत. आजचं आपलं वर्ग समीकरण ह्या धड्यावरचं शेवटचं लेक्चर असणार आहे की ज्याच्यामध्ये आपण आणखी 5 क्वेश्चन्स पाहणार आहोत की जे 2019 पासून 25 पर्यंत 3 आणि 4 मार्काला पडलेले आहेत. तर आत्तापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काही अडचण आली नसेल. आशा करतो की सर्वांना ज्या पद्धतीनं आपला सेशन्स चालू आहेत ते चांगल्या प्रकारे समजत असतील आणि इथून पुढेही आपण प्रत्येक धड्यावरचे असे क्वेश्चन्स पाहणार आहोत. खास मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांना आपण ही सेपरेट सिरीज ठेवलेली आहे. जसं सेमीच्या विद्यार्थ्यांनाही लेक्चर्स होतात त्याच पद्धतीनं मराठी मीडियमच्याही विद्यार्थ्यांना आपण लेक्चर्स बनवत आहोत काही मुलांच्या आग्रहाखातर. तर आज आपण पुढचे क्वेश्चन्स पाहायला सुरुवात करूयात की ज्याच्यामध्ये 4 मार्काचे काही क्वेश्चन्स आहेत आणि 3 मार्काचे काही आहेत. जुलै 2024ला पडलेला हा क्वेश्चन आहे, 4 मार्काला पडलेला आहे. पहिला मी क्वेश्चन रीड करतो आणि मग आपण त्याचं इक्वेशन म्हणजे समीकरण तयार करूया आणि मग त्याला सोडवूया. मनीषाला 540 केळी विद्यार्थ्यांना वाटायचे आहेत. जर विद्यार्थी 30ने वाढल्यास जास्त असतील तर प्रत्येक विद्यार्थ्याला 3 केळी कमी मिळतील. तर विद्यार्थ्यांची संख्या किती? आतापर्यंत आपण सोडवलेल्या प्रश्नांच्या मध्ये आपल्याला दिसून येते की जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे म्हणजे जे काढायचं असतंय, जी गोष्ट काढायची असते ते आपल्याला शेवटी विचारलेले असते आणि त्याला आपण एक चल मानतो, एक व्हेरिएबल मानत असतो. तर इथं विद्यार्थ्यांची संख्या काढायची म्हणजे सुरुवात तर आपल्याला कळते की कुठून करायची. समजा विद्यार्थ्यांची संख्या x मानू, विद्यार्थ्यांच्या संख्येला x मानू. एकूण केळी किती आहेत ते आपल्याला माहित आहे. एकूण केळी बरोबर 540. आता पहा, 540 केळी x विद्यार्थ्यांच्या मध्ये वाटायचे म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या केळांची संख्या, प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या केळांची संख्या किती असणार आहे. तर 540 भागिले x, जेवढे केळे आहेत आणि जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा भागाकार. आता काय झालंय, विद्यार्थ्यांची संख्या वाढलेली आहे म्हणजे 30ने वाढलेली आहे. नवीन विद्यार्थी आपल्याकडे किती आहेत आता, x होते ते 30 वाढलेले आहेत. आणि हे झाल्यामुळं काय झालेलं आहे तर प्रत्येकाला मिळणाऱ्या केळांची संख्या कमी झालेली आहे 3. म्हणून प्रत्येकाला मिळणाऱ्या केळांची संख्या किती होणार, 540 भागिले x वजा 3, जेवढे मिळत होते त्याच्यापेक्षा 3 कमी होणार. आता विद्यार्थी किती आहेत आपल्याला माहित आहे, मिळणारी केळी किती आहेत ते माहित आहे. जर मी या दोघांचा गुणाकार केला तर काय मिळेल बघा, विद्यार्थी x अधिक 30 आहे. प्रत्येकाला मिळणाऱ्या केळांची संख्या एवढी आहे. जर मी या दोघांचा गुणाकार केला तर मला मिळणार काय, तर एकूण केळांची संख्या मिळणार. म्हणजे 10 विद्यार्थी असतील आणि 3 प्रत्येकाला देत असेल आपण केळी, तर दोघांचा गुणाकार केल्यावर 30 मिळेल. तसंच ह्याला थोडं सोपं करूया. x अधिक 30 540 वजा 3x भागिले x बरोबर 540. x ला पलीकडे घेऊया, x अधिक 30 540 वजा 3x बरोबर 540.
एक्स पलीकडे गेलो, यांचा गुणाकार करूया. 540x, एक्सने ह्याला गुणल्या तर होईल 3x चा वर्ग, ह्याने ह्याला गुणल्यानंतर 0 0 0 0, 4 त्रिकम 12, 5 त्रिक 15 ने 16, 16,200, आणि त्यानंतर ह्याने ह्याला गुणल्यानंतर 3 त्रिक 9, 90x असं होणार. 30 न 3 ला गुणल्यानंतर 90x, पलीकडं 540x आहे. आता 540x ला 540x गेलं आणि याला सगळ्यांना मी पलीकडे घेतो, वजाचा अधिक होणार, वजाचा अधिक होणार, इथं अधिक आहे त्यामुळे पलीकडे गेल्यानंतर वजा होणार, बरोबर 0. समजलं काय बघा, ह्या दोन्ही संख्या अधिक वजा वजा पलीकडे गेल्यानंतर हे दोघं वजा होतं ते अधिक झालं आणि अधिक होतं ते वजा झालं. सगळ्यांना 3 भाग जातोय म्हणजे x वर्ग अधिक 30x, 3 5 15, एक राहिलं, 3 चौक 12, 3 0 0 3 0 0. आता ह्याला आपल्याला अवयव पाडायचे आहेत. तर जरा मोठे दिसतंय इथे नंबर, तर थोडं डोकं लावूया. इथं जो नंबर आहे तोच बघा, 2 अंकी संख्या, आणि इथं जो नंबर आहे तो बघा. कुणाच्या पाड्यामध्ये 54 येते तर 9 सक्क 54, 9 सक्क 54, आणि 9 आणि 6 ची वजाबाकी 3 येते. तर अशा प्रकारे आपण अवयव पाडू शकतोय. आपल्याला सगळ्याच अवयव असं पूर्ण त्याला घेऊन पाडण्याची आवश्यकता नाही. काही वेळा आपल्याला ते सोप्या पद्धतीने समजू शकते, जसं मी म्हणलं 54 आणि इथं 3 दिसाले, नंतर झिरोज वाढवायचे. इथे लिहिताना 5400 येणार आहे. 9 आणि 6 हे त्याचे अवयव असतील, फक्त 0 0 वाढवायचे, म्हणजे 90 आणि 60 असं झालं. 90 आणि 60चा गुणाकार 5400 येतोय, आणि 90 मधनं 60 गेल्यानंतर 30 येते. एकाला अधिक द्यावं लागेल, एकाला वजा द्यावं लागेल. अधिक कुणाला देणार आपण? मोठ्या संख्येला. x वर्ग अधिक 90x वजा 60x वजा 5400 बरोबर 0. ह्या दोघांच्यातून आणि ह्या दोघांच्यातून कॉमन करतो. x बरोबर x अधिक 90 वजा 60 बरोबर x अधिक 90, म्हणजे x अधिक 90 एक अवयवाला आणि x वजा 60 दुसरा अवयवाला, म्हणजे x अधिक 90 बरोबर 0 आणि x वजा 60 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत वजा 90, x ची किंमत 60. विद्यार्थी कधीही निगेटिव्ह असू शकत नाहीत, म्हणजे ऋण असू शकत नाहीत विद्यार्थ्यांची संख्या, म्हणून एकूण विद्यार्थी बरोबर 60. हे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असेल. तर वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक उदाहरणाला आपल्याला चल मानावा लागेल, त्याचं इक्वेशन मध्ये रूपांतर करावं लागेल. इक्वेशन मध्ये रूपांतर केल्यानंतर पुढची प्रोसिजर जास्त अवघड नाही, कारण की आपल्याला अवयव पाडायला येतात. फक्त नंबर मोठे असतील तर त्याला कशा प्रकारे डील करायचं हे मी आता सांगितलं. ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला काहीतरी चांगलं सुचत असेल तर ते उत्तमच आहे. आपण 4 मार्काचा पहिला पाहूया. हा एक 25 ला पडलेला क्वेश्चन आहे पहा. तर ह्या वर्षी 2025 ला पडलेला प्रश्न आहे. कशावरती आहे तुम्हाला लगेच कळेल. एक वर्ग समीकरण दिले आपल्याला आणि या वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान असतील तर m ची किंमत काढा. आता वर्ग समीकरणांची मुळांचे स्वरूप 3 प्रकारचे असते आणि हे ठरते कशावर आपल्याला माहित आहे. वर्ग समीकरण आपलं कुठल्या रूपात असते? ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. ह्याच्यामध्ये b वर्ग वजा 4ac हे वर्ग समीकरणाला विवेचकाची किंमत आहे असं आपण म्हणतो, त्याला डेल्टाने डिनोट करतोय. ही किंमत एकतर 0 असू शकते, पॉझिटिव्ह असू शकते किंवा निगेटिव्ह असू शकते. 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. जर पॉझिटिव्ह असेल तर वास्तव आणि असमान असतात आणि निगेटिव्ह असतील तर त्याला अवास्तव असं आपण म्हणतो. आता हे त्याच बाबतीत काहीतरी आहे.
वर्ग समीकरण देताना थोडं मोठं असं काहीतरी दिलेलं आहे. हा प्रश्न तुम्हाला थोडा ओळखीचा वाटतोय का बघा, कारण की असा प्रश्न टेक्स्ट बुकमध्ये आहे. त्या धड्यामध्ये प्रश्नसंचमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा क्वेश्चन दिसेल. तर दिलेलं समीकरण लिहूया. दिलेले समीकरण लिहूया. m वजा 12 x वर्ग अधिक 2 m वजा 12x अधिक 2 बरोबर 0. m वजा 12x वर्ग अधिक 2 m वजा 12x अधिक 2. समीकरणाची तुलना ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 शी करू. तर त्याच्यावर आपल्याला a मिळेल. a काय आहे? m वजा 12. b काय आहे? 2 गुणिले m वजा 12. c काय आहे? तर 2. या 3 गोष्टी आपल्याला मिळाल्या. आता समीकरणाची मुळे कशी आहेत ते आपल्याला सांगितलंय. समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत. म्हणून आपण काय म्हणतोय? वास्तव आणि समान असतील तर b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असते. समीकरणाची मुळे वास्तव आणि समान आहेत म्हणजे b वर्ग वजा 4ac 0 असते. तर b कोण आहे आपला? 2 गुणिले m वजा 12 चा वर्ग वजा 4 गुणिले a म्हणजे आपला m वजा 12, c म्हणजे आपला 2 आहे इक्वल टू 0. त्याचा वर्ग करतो मी. 4 m वजा 12 चा वर्ग, 4 दोन्ही हे 8 झालं म्हणजे 8 गुणिले होणार m वजा 12. 4 तसंच ठेवतो, आतल्याचं एक्सपान्शन करतो, विस्तार करतो. m चा वर्ग 12 दोन्ही 24 m आणि 12 चा वर्ग 144. 8 नाद गुणतो 8 m आणि 12 × 96 वजा वजा अधिक झालं. इथं 4 नाद गुणतो 4 m चा वर्ग 24 चोक 96. 4 न गुणल्यानंतर 4 चोक 16, हातच्याला 1 4 चोक 16 आणि 1 17, 4 1 4 आणि 1 5, 576. 4 चोक 16, हातच्याला 1 4 चोक 16, हातच्याला 1 17 आणि 1 ओके. वजा 8m अधिक 96 बरोबर 0. 4m चा वर्ग वजा 96 वजा 8 हे वजा 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 या दोघांची बेरीज होणार म्हणजे 104. 96 आणि 8 104 झालं आणि 576 आणि हे 96. 576 आणि हे 96. 4 न भाग घालवला असता बरं झालं असतं, सोपं झालं असतं. एवढे मोठे जे नंबर यात येत आहेत त्याच्यापेक्षा 4 न भाग घालवू या सगळ्याला म्हणजे m वजा 12 चा वर्ग, तर 2 राहणार m वजा 12 बरोबर 0. एवढं मोठं जे नंबर येत होतं ते करण्याची गरज नाही. 4 दोन्ही 8, 4 न भाग घालवलं. m वर्ग वजा 24m अधिक 144 वजा 2m अधिक 24 बरोबर 0. आता m चा वर्ग वजा 26m, 144 आणि 24, 144 म्हणजे 8 झालं, 6 झालं, 1 झालं, 168 आलं. आता इथं अवयव पाडायचे आपल्याला. गुणाकार 168 यायला पाहिजे आणि बेरीज 26 यायला पाहिजे, वजा बाकी 26 यायला पाहिजे. 168 चे अवयव पाडूया आपण. m चा वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर 0.
168 82 16 बेचूक 8 परत 2 न बेचूक 8 परत 2 न 21 3 न जातं 3 7 21 7 1 7 ओके 7 दोन्ही 14 3 दोन्ही 6 दोन्ही 12 फॅक्टर पडले बघा m चा वर्ग वजा 14m वजा 12m वजा 14 वजा 12 ह्या दोघांची बेरीज वजा 26 येते आणि दोघांचा गुणाकार 168 येते. दोघांच्यातनं कॉमन काढतो m बाहेर m वजा 14 वजा 12 बाहेर काढतो m वजा 14 बरोबर 0. m वजा 14 आणि m वजा 12 असे दोन अवयव आले. m वजा 14 बरोबर 0 m वजा 12 बरोबर 0. m बरोबर 14 आणि m बरोबर 12. आता हे दोन्ही पण किमती येतात काय पाहायचे आहेत आपल्याला. m बरोबर 14 m बरोबर 12. तर m बरोबर 12 असू शकत नाही कारण की जर मी इथं 12 m ची किंमत टाकली तर हे 0 होते हे 0 होते आणि 2 बरोबर 0 कधी असू शकत नाही. त्यामुळं आपलं जे उत्तर येणार आहे ते हे असू शकत नाही म्हणून m ची किंमत किती आली 14. 12 काय येणार नाही कारण की समीकरणात जर मी 12 टाकलं तर ते वर्ग समीकरणच राहत नाही आणि डावी बाजू उजवी बाजू एकसारखी येत नाही त्यामुळे हे पॉसिबल नाही. मग m ची किंमत येते 14. दुसरा प्रश्न होता किती सोपा होता पहा. 2025 ला पडलेला प्रश्न आहे बोर्ड परीक्षेला. नेक्स्ट, दोन संख्यांचा गुणाकार 352 आहे आणि त्यांचा मध्य 19 आहे तर त्या संख्या काढा. आता इथं मध्य ही संकल्पना आलेली आहे. सांख्यिकी या धड्यामध्ये तुम्ही मध्य पाहिला असाल. मध्य म्हणजे सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची संख्या. हा एक सूत्र तुम्हाला माहित असेल. म्हणजे एखाद्या गोष्टीचा म्हणजे दिलेल्या आपल्याला प्राप्तांकांचं मध्य काढायचं असेल तर त्यांची बेरीज करायची आणि ते किती जण आहेत त्यांना त्याला भागायचं. आता इथं दोन संख्यांशी संबंधित आहेत त्यामुळे सगळ्यात पहिला मी काय मानतो, समजा दोन संख्या x व y मानू. आता त्यांनी काय दिलंय त्याला आपण घेऊया. 2022 ला पडलेला प्रश्न आहे. पहिला तर काय दिलंय, दोघांचा गुणाकार म्हणजे x गुणिले y बरोबर 352 हे पहिला दिलंय आपल्याला. आणि मध्य म्हणजे काय, x अधिक y भागिले 2 बरोबर 19. मध्य म्हणजे त्या दोघांची बेरीज भागिले 2. याच्यावरून आपल्याला काय कळते, काय काढू शकतो आपण, x अधिक y बरोबर आपल्याला 38 मिळेल. आणि आपल्याला जर वर्ग समीकरण करायचं असेल तर ते एकाच व्हेरिएबल मध्ये असते म्हणजे एकाच चलामध्ये असते वर्ग समीकरण. तर वर्ग समीकरण आपण तयार करून घेऊया. मग y ची किंमत मी काढतो आणि 1 मध्ये ठेवतो. y ची किंमत x च्या रूपात काढतो. अधिक x पलीकडे गेल्यानंतर वजा x. y बरोबर 38 वजा x ही किंमत 1 मध्ये ठेवतो. आता 1 नंबरचं काय होतं समीकरण, x गुणिले y बरोबर 352. x गुणिले y किती आहे, 38 वजा x 352. आता गुणाकार करूया. x गुणिले 38x x गुणिले x वर्ग 352. ओके. आता ह्याला पलीकडे घेऊया म्हणजे x वर्ग वजा ते अधिक होईल. x वर्ग वजाचा अधिक झाला, अधिकचं हे वजा झालं. हे 352 आधीपासून आहे तो तसाच. आता याचे अवयव पाडूया. गुणाकार 352 यायला पाहिजे. बे की बे एक राहिलं, बे 7 14, एक राहिलं बे 7 12, परत 2 न बे 8 16, परत बे 8 16. तर 2 न घालवल्यावर काय होणार, 44 होणार. 2 न घालवल्यावर किती येणार, 22 येणार. ओके.
2 2 4 2 8 2 16, 16 आणि 22 38. म्हणजे अवयव बघा 352 गुणाकार यायला पाहिजे. मी काय केलं, 22 डायरेक्ट भागतो. 22 एक अवयव येणार आणि 2 4 16, 16 आणि 22 ची बेरीज 38 येते. तर या दोघांनाही वजा चिन्ह द्यावं लागणार. का वजा चिन्ह द्यावं लागणार? कारण की इथं वजा आहे आणि इथं अधिक आहे. तर आता अवयव पडलेले आहेत, म्हणजे एक्स वर्ग वजा 22x वजा 16x अधिक 352 बरोबर 0. एक्स वर्ग वजा 22x वजा 16x 352. ओके, ह्या दोघांच्यातून कॉमन काढूया. एक्स कॉमन निघतोय, एक्स वजा 22, 16 कॉमन निघतोय, एक्स वजा 22 बरोबर 0. म्हणजे एक्स वजा 22 आणि एक्स वजा 16 बरोबर 0. म्हणजे एक्स वजा 22 बरोबर 0 आणि एक्स वजा 16 बरोबर 0. म्हणजे एक्स ची किंमत येणार 22 आणि एक्स ची किंमत येणार 16. दोन्ही पण असू शकतात, नंबरच आहेत ते. मग एक्स ज्यावेळी 22 असतोय त्यावेळी वाय किती येईल, आणि एक्स ज्यावेळी 16 असतोय त्यावेळी वाय किती येईल. तर एक्स आणि वाय मधलं रिलेशन आपण मगाशी पाहिलं होतं. एक्स आणि वाय मध्ये काय रिलेशन आहे, वाय बरोबर 38 वजा एक्स, 38 वजा एक्स, 38 वजा एक्स म्हणजे 38 वजा 22 किती येणार, 16 येणार. आणि वाय इथं 38 वजा ज्यावेळी मी 16 करेन त्यावेळी मला 22 मिळेल. म्हणजे एक्स 22 असताना वाय 16 असू शकतोय, एक्स 16 असताना वाय 22 असू शकतोय. हे आपलं त्याचं उत्तर. हा जो प्रश्न होता त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट त्याने आणलेली, ती म्हणजे आपल्याला फक्त मध्य ही गोष्ट माहीत असायला पाहिजे, बाकी यात असं वेगळं काही नव्हतं. अजून एक तशाच प्रकारचा प्रश्न पहा. याच्यासाठी पण आपल्याला काहीतरी काय म्हणतात त्याला, व्यावहारिक दृष्ट्या विचारलेलं हे गणित आहे. तर तो व्यवहार ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे. किंबहुना हे आपल्याला नफा तोटा याच्यामध्ये झालेली गोष्ट आहे. नफा तोटा, नफा कधी होतो, तोटा कधी होतो. एका विक्रेत्याने एक खेळणे 24 रुपयास विकले. या व्यवहारात त्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा मिळवला. तर त्या खेळण्याची किंमत किती? ओके, आपलं ठरलेलंच आहे, जे काढायचं आहे आपल्याला त्याला आपण एक्स म्हणतो. समजा खेळण्याची खरेदी किंमत एक्स मानू. विक्री किंमत किती आहे त्याची, विक्री किंमत किती आहे त्याची, तर 24 रुपये. विक्री किंमत किती आहे, 24 रुपये. नफाचं सूत्र आपल्याला माहित पाहिजे. शेकडा नफा त्यांनी दिलेला आहे. शेकडा नफा हा खरेदी किमती एवढा मिळतोय, म्हणजे x% मिळतोय. ओके, आता नफा कसा असतोय, नफा म्हणजे एखादी वस्तू विकलेली आहे आणि खरेदी केलेली आहे, यांच्यातला जो फरक आहे तो म्हणजे नफा असतोय. आणि शेकडा नफाचं सूत्र कसं लिहितोय बघा, शेकडा नफा दिलेला आहे आपल्याला तिने x%. शेकडा नफा कसा मिळणार, विक्री किंमत कितीला विकली वजा खरेदी किंमत भागिले खरेदी किंमत. गुणिले 100. हे सूत्र बनवून फक्त आपल्याला माहित पाहिजे शेकडा नफ्याचं, म्हणजे नफा शेकड्यात काढायला लावलाय तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत म्हणजे नफा मिळणार भागिले ती खरेदी कितीला केली होती गुणिले 100. आता शेकडा नफा किती आहे, x%.
टक्क्यामध्ये आहे तो. विक्री किंमत किती आहे आपल्याला दिलेली 24 वजा खरेदी किंमत x भागिले x गुणिले 100. हे सूत्र इथं आपल्याला आता आपण सूत्र हे माहित पाहिजे. किमती ठेवल्या आता आपल्याला वर्ग समीकरण मिळेल. x पलीकडे घेतो x इंटू x वर्ग 100 न गुणतो म्हणजे 2400 वजा 100 x पलीकडे घेतो दोघांना x वर्ग अधिक 100x वजा 2400 बरोबर 0. पलीकडे घेतल्यानंतर हे वर्ग समीकरण आपल्याला मिळालं. आता हे वर्ग समीकरण सोडवायचं आहे आपल्याला. कसं सोडवता येईल बघा. 24 12 2 24 120 2400 गुणाकार यायला पाहिजे. 120 आणि 20 ही जर दोन संख्या आपण घेतल्या तर आपल्याला दोघांची वजाबाकी केल्यावर 100 मिळेल. दोघांचा गुणाकार केल्यावर 2400 मिळेल. अवयव मिळणार x वर्ग अधिक 120x वजा 20x वजा 2400 बरोबर 0. ह्या दोघांच्यातलं कॉमन कोण मिळत आहे x निघतंय x अधिक 120. ह्या दोघांच्यातून 20 निघतंय x अधिक 120 बरोबर 0. म्हणजे 1 अधिक 120 आणि x वजा 20 बरोबर 0. म्हणजेच x अधिक 120 बरोबर 0 x वजा 20 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत वजा 120 आणि x ची किंमत 20. तर x खरेदी किंमत कधीही निगेटिव्ह म्हणजे ऋण असू शकत नाही. म्हणून आपलं उत्तर कुठलं येणार आहे x बरोबर 20 रुपये एवढ्या किमतीला ती खरेदी केलेली असणार आहे. तर हाही प्रश्न ह्याच्यासाठी माहीत असणारी गोष्ट कुठली. नफा म्हणजे शेकडा नफा हे सूत्र आपल्याला माहित पाहिजे. शेकडा नफा किंवा शेकडा तोटा पण कधी कधी देऊ शकतात. तोटा कधी होणार. खरेदी केलेली किंमत आणि विक्री केलेली किंमत म्हणजे विक्री केलेली किंमत जर कमी असेल खरेदी केलेल्या किमतीपेक्षा तर तोटा होणार. आता खरेदी केलेली किंमत विक्री किमतीपेक्षा कमी आहे म्हणजे विकताना जास्त पैसे मिळालेले आहेत म्हणून नफा होणार. आणखी एक क्वेश्चन आहे सोपा आहे. अशा प्रकारचा एक क्वेश्चन परीक्षेला विचारू शकता जो 5व्या क्वेश्चन मध्ये असतोय. हे जे आता आपण 3 क्वेश्चन पाहिलेले आहेत हे 5व्या क्वेश्चन मधील प्रश्न आहेत. कॅल्क्युलेशन जास्त लेंदी नाही परंतु थोडं डोकं लावावं लागते आपल्याला. विचार करावा लागतोय. काहीतरी वेगळी कन्सेप्ट तिथं आलेली असते ती माहीत असणं आवश्यक असते. ह्या प्रश्नामध्ये पण जास्त काय अवघड विषय नाही. इथं आपल्याला काय सांगितले बघा 19 ला पडलेलं आहे. वर्ग समीकरणावर आधारित असे शाब्दिक उदाहरण तयार करा ज्याचे एक उत्तर 20 आहे. वर्ष रुपये सेमी इत्यादी म्हणजे हे पण घ्या किंवा अजून काहीतरी घ्या. ते उदाहरण सोडवा. म्हणजे आपल्याला शाब्दिक उदाहरण दिलेलं नाही आहे. आता शाब्दिक उदाहरण तयार करायला लावलंय की ज्यातल्या एका शाब्दिक उदाहरणाचं जे उत्तर आहे त्याचं एक उत्तर 20 असायला पाहिजे. मग ते काही पण असू दे वर्ष रुपये सेंटीमीटर वगैरे. तर आता वर्ग समीकरण तयार करायचं आहे मला. शाब्दिक उदाहरण मला तयार करायचं आहे ज्याचं उत्तर मला माहित आहे. तर काय हे लई सोपं असते. म्हणजे 20 हे त्याचं एक उत्तर मला आधीपासूनच त्याने दिलेलं आहे. दुसरं उत्तर मी मानायचं असते. मी दुसरं उत्तर काय म्हणतो 20 आणि 21 या दोन लगतच्या संख्या आहेत असं म्हणतो. 20 एक संख्या आहे जे उत्तर माहिती आहे आणि 21 एक संख्या आहे. आता ह्या दोघांच्या बद्दल मला माहित काय आहे. ह्या दोघांचा गुणाकार किती येणार आहे 21 दूनी 42 420 येतो. ह्या सगळ्या गोष्टी आपणच तयार केल्या आणि याच्यावर आता आपण शाब्दिक उदाहरण तयार करणार आहे. बघा 2 क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार
420 आहे तर त्या संख्या शोधा. पहा, हे आपलं उत्तर झालेलं आहे, हेच आपल्याला तयार करायला लावलेलं आहे. एक उत्तर त्यांनी 20 दिलेलं ऑलरेडी, दुसरं आपण 21 मानलं आणि वर्ग समीकरण साठी शाब्दिक उदाहरण कसं तयार केलं. 20 आणि 21 दोन संख्या आहेत, त्या क्रमागत आहेत, त्यांचा गुणाकार 420 आहे. दोन क्रमागत नैसर्गिक संख्यांचा गुणाकार 420 आहे तर त्या संख्या शोधा. पहिलं काम झालेलं आहे, आता आपल्याला वर्ग समीकरण तयार करायचं. समजा त्या दोन संख्या x व x अधिक 1 आहेत. म्हणून x अधिक 1 बरोबर 420. एक x आहे आणि एक x अधिक 1 आहे, दोघांचा गुणाकार 420 आहे. सोडवणं हे अवघड नाही, कारण की मला ऑलरेडी उत्तरच माहित आहे. कारण की उत्तरापासून आपण शाब्दिक उदाहरण तयार केले आणि परत त्याला सोडवायचं. आता ह्याचे अवयव कोण आहेत तर हेच आहेत. x वर्ग अधिक 20x अधिक दोघांना वजा, एकाला अधिक एकाला वजा द्यायला पाहिजे ना. x वर्ग अधिक 21x वजा 20x वजा 420 बरोबर 0. ह्या दोघांच्यातून आणि ह्या दोघांच्यातून कॉमन काढायचं. x अधिक 21 20 बाहेर काढतो, x अधिक 21 बरोबर 0. x अधिक 21 एक येणार आणि x वजा 20 एक येणार, म्हणजे x अधिक 21 बरोबर 0, x वजा 20 बरोबर 0. म्हणजे x ची किंमत वजा 21 आणि x ची किंमत 20. 21 असणार नाही, कारण की त्या नैसर्गिक संख्या आहेत. एकाची किंमत 20 मिळाली, दुसरी संख्या 1 न जास्त, म्हणजे किती असणार आहे 21. म्हणजे उत्तर ऑलरेडी आपल्याला माहित होतं 1, दुसरं आपण ठरवलं. मग आता आपण इथं नैसर्गिक संख्या मानले, तिने सांगितले वर्ष माना. मग असं पण मानू शकतोय एका मुलाचे वय 20 वर्ष आहे, त्याच्या वडिलांचे वय 45 वर्ष आहे. कारण की मुलापेक्षा वडील एक 25 वर्षांनी मोठे असतात, हे थोडं लॉजिक लावायचं. मुलाचे वय 20 आहे, वडिलांचे वय 45 आहे, त्या दोघांचा गुणाकार वयाचा 900 आहे. आता प्रश्न लिहिताना असं सगळं लिहून चालणार नाही. प्रश्न लिहिताना एवढंच लिहायचं, दोन मुलाचे वय आणि वडिलांचे वय यांच्या वयाचा गुणाकार 900 आहे. मुलाचे वय 20 आहे तर वडिलांचे वय काढा. किंवा आपण अजून कसं तरी तयार करू शकतो, मुलाच्या वयापेक्षा वडिलांचे वय 25 ने जास्त आहे आणि त्यांचा गुणाकार 900 आहे तर त्यांची वये काढा, मुलाचे आणि वडिलांचे. तर आपल्याला स्वतः अनेक प्रकारे हा प्रश्न सोडवता येतो. जसं तुम्हाला सुचेल, रुपयांच्या बाबतीत सुचलं तर रुपयांच्या बाबतीत काढू शकतो आपण. तर अशा प्रकारे हे वर्ग समीकरण ह्या धड्यावरचे आपण प्रश्न सर्व पाहिलेले आहेत, जे बोर्ड परीक्षेला पडलेले आहेत. पुढच्या लेक्चरला आपण 2 चलातील रेषीय समीकरणे हा टॉपिक सुरू करणार आहोत. त्याच्यावरती पडलेले 3 मार्काचे 4 मार्काचे प्रश्न आपण पाहणार आहोत. तर तुम्ही सर्व याच्यासाठी एफर्ट्स घेत आहात आणि तुमच्या जवळच्या मित्रांना मैत्रिणींना ह्याबद्दल माहिती द्या. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा आणि परीक्षेपर्यंत याच्याशी जोडले राहा, जेणेकरून तुम्हाला याचा तुमच्या येत्या परीक्षेमध्ये फायदा होईल. धन्यवाद.